अरहंत पद सुद्धा यांना प्राप्त झालेला आहे आयुपालांना, पण त्यांना काहीच सुचत नाही. अण्णा ते खूप मोठे विद्वान आहेत, एवढे मोठे विद्वान असून आमचा खूप त्यांच्यावर आत्मविश्वास आहे. ते दिसतात तसे नाही, जेणेकरून ते खूप मोठे आहेत, पण आपल्या प्रश्नाची उत्तरे ते देऊ शकत नाहीत. त्यांनी काय सांगितलं, सपा सांगितलं की बा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तरे प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही. याप्रमाणे आयुष्यमान आयुपाला स्तंभ बसले. काय बसले, त्यांना स्तंभ बसले. थोडा खंत वाटला त्यांना, किंवा यांनी कोणत्या प्रकारचे आपल्याला प्रश्न केले आहे, त्यांना थोडा खंत वाटला. म्हणून बसलेले पाहून राजा मिलिंद मिश्किलपणे उच्च स्वराने म्हणाला, अरे हे जम्बूद्वीप अगदी भुशाप्रमाणे पोकळ आहे. काय म्हणतात ते राजे, अरे हे जम्बूद्वीप राज्य कसं आहे, हे अगदी ज्यामध्ये लाकडामध्ये जो भुसा भरते त्या भुशाप्रमाणे आहे का, पोकळ आहे का, तुच्छ आहे का, माझ्याशी चर्चा करून माझ्या शंका दूर करेल असा श्रमण किंवा ब्राह्मण किंवा पंडित किंवा विद्वान येथे कोणीही उतरला नाही का, किंवा त्याला जन्मच नाही घेतला का कोणा, असा विद्वान पंडितच आहेच नाही का कोणी, का त्याला जन्मच नाही घेतला आहे ना. या ठिकाणी आता त्यांना थोडस थांबावं लागते. ज्या वेळेला मिलिंद म्हणजे नागसेन भंतीजी त्यांच्या समोर येतात त्यावेळेला काय जातात, शरण जातात. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची बाधा म्हणजे बाधा आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणी ना कोणी या भूतलावर या जन्मतला म्हणजे याच्यावर जन्म घेते. त्याला असं वाटतं माझ्या शंका आणि हे कोणी करा, असा महापंडित कोणीच नाही का बा, असा विद्वान कोणीच नाही का. एवढे बोलून राजा मिलिंदाने यवनाकडे पाहिले, परंतु ते अगदी निर्णय आणि निशंकतेने उभे असलेले पाहून त्यांच्या मनात विचार आला की माझ्या बरोबर चर्चा करण्याचे द्राष्ट्य असलेला कोणी एखादा बौद्ध भिक्षू अवश्य असला पाहिजे. काय म्हणतात, अहंकार काय झाला त्यांना, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या विद्येचा अहंकार आला. किंवा ठीक आहे हे तर हरले माझ्याशी, पण आता एखादा कोणी असलेला भिक्खू अवश्य असलाच पाहिजे म्हणतात. माझ्याशी चर्चा केली पाहिजे त्यांनी, एखादा अवश्य असला पाहिजे. केवळ आणि निश्चितपणे माझ्या डोळ्याला डोळे भिडवून आत्मविश्वासाने उभा आहे, म्हणजे उभा असला पाहिजे. किंवा कोणी त्यांच्या नजरेला नजर नव्हतं टाकत ना, म्हणून त्यांना असं वाटतं माझ्या नजरेलाही नजर नाही टाकत कोणी, पण माझा हेतू असा आहे की माझ्या नजरेला नजर टाकणारा कोणी असा असला पाहिजे, उभा असला पाहिजे ठाक माझ्या नजरेच्या समोर. तेव्हा पुन्हा मिलिंद राजाने यवनास प्रश्न केला की काय माझ्या बरोबर चर्चा करून माझे शंकाचे निवारण करणारा दुसरा कोणी पंडित भिक्षू आहे का, किंवा तुमच्या नंतर कोणी पंडित आहे का, विद्वान भिक्षू आहे का माझ्या बरोबर जो चर्चा करू शकेल. या अवधीत नागसेन गावे नागसेन गावे शहरे राजधान्या मागे टाकून चारिका करीत सागल शहरात येऊन पोहोचले, दाखल झाले होते. त्यांच्या बरोबर श्रमणाचा फार मोठा समूह होता. कोणासोबत, बनते नागसेना सोबत फार मोठा समूह पण होता. त्यांनी नागसेनात आपला संघनायक मानले व समूहाची धुरा वहन करणारा गणनायक आणि गणचार्य म्हणून त्यांची कीर्ती पण वाढली. जो त्यांच्या बरोबर जो काही श्रमण संघ होता, जो काही भिक्खू वर्ग होता, उपासक वर्ग म्हणा किंवा उपासिका वर्ग म्हणा, त्यांना मग काय व्हायला जाय, जे धुरा वाहतो ना तो त्यांना ते संघाची गणचार्य मिळाली. मग त्यांची अशी थोडी कीर्ती वाढत गेली आणि बौद्ध तत्वज्ञानाचे चालक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. किंवा बौद्ध धर्म संघाचं तत्वज्ञान चालवणारा एक मान्यता त्यांना मिळाली होती. की भिक्षू समूहात व सामान्य जनतेत त्यांचा आदर सन्मान होत होता. भिक्षू संघात पण फार मोठा त्यांचा आदर सन्मान होत होता. उपासक संघामध्ये, उपासिका वर्गामध्ये सर्वच याच्यामध्ये त्यांचा आदर सन्मान होत होता. या समूहामध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रकारचे आणि आदर सन्मान होता. कारण
नागसेन ज्ञानी होते, खूप नागसेन म्हणते की खूप ज्ञानी होते, खूप हुशार होते, खूप पंडित होते, खूप चतुर होते आणि खूप सामर्थ्यशाली पण सुद्धा होते. त्यांच्याशी विवेचन शैली कौशल्यपूर्वक होती. ते खूप त्यांची बुद्धी खूप तेज होती. एकदा त्यांच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे एक पुस्तक वाचलं की पुन्हा त्यांना दुसरं पुस्तक वाचण्याचं काम पडत नव्हतं. तसंच म्हणते नागसेनांनी एखादा ग्रंथ जर एक वेळेला वाचलेला तो त्यांच्या दिमागामध्ये फिट्ट बसून जात होता. असे कौशल्य पूर्ण होते. ते कुशल अनुभवाचे असून अतिशय नम्र होते, म्हणजे विनम्र होते. खूप चांगल्या प्रकारे त्यांची हे होती. त्रिपिटकावर त्यांचे खूप परिपूर्ण प्रभुत्व असून धैर्यवान होते. स्वभावाने शांत, वेद श्रद्धा प्रदाय सुद्धा ते पारंगत होते. सर्व गोष्टीमध्ये ते परिपूर्ण होते. भिक्षूच्या अंगी असणारी दिव्य दृष्टी त्यांना संपूर्ण प्रकारे प्राप्त झालेली होती. त्यांना प्राप्त झाली होती व ते लोकांमध्ये कथा जाणणारे होते. तसेच पारमिता पाहून निरनिराळ्या विहारातील त्यांची स्थायिक अभ्यास होता. त्यांच्या दांगळा होता, म्हणजे दांगळ्या प्रकारचा अभ्यास होता. बुद्ध धम्माचे 9 खंड मुखगत त्यांच्या पाठ होते. बुद्ध धम्म संघामध्ये 9 प्रकारचे जे काही खंड होते ते त्यांच्या मुख पाठ होते. त्यांनी मनुष्य जीवनात पूर्णत्व प्राप्त केले होते, म्हणजे मनुष्य जीवनाची जीवन जगण्याची कला परिपूर्ण त्यांना समजली होती. आणि त्यांच्यामध्ये ते प्रभावशाली होते, विवेचन सुद्धा होते आणि शक्ती सुद्धा होती. अपयश त्यांना माहित नव्हते किंवा पाप काय अपयश काय या शब्दातील अर्थ जाणणारे, त्यामधील अद्भुत गुण त्या ज्ञानाची परिपूर्ण त्यांना प्राप्त झालेली एक जाणणारी, तात्काळ आणि धार्मिक देण्याची इतकी प्रतिमा संपन्न त्यांच्यामध्ये झाली होती. मार्गिक देण्यासारखी पण आणि घेण्यासारखी पण त्यांच्या मनामध्ये प्रत्येक प्रकारची प्राप्ती होती. त्यांची भाषा कशी होती? समृद्ध होती. म्हणजे ज्या वेळेला नागसेन म्हणतीची प्रवचन म्हणा किंवा कोणाशी बोलत होते किंवा कोणाशी चालत होते, त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची धम्म उपदेश सांगण्याची पद्धत खूप चांगल्या प्रकारे समृद्ध म्हणजे किंवा त्यांच्यावर संपूर्ण आकर्षितच होऊन जात होते. म्हणून त्याला काय म्हणतात? समृद्ध होते, प्रवृत्त होते, अपूर्व होते आणि त्यांची बरोबरी कोणासही करता येत नव्हती. कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नव्हते. युक्तिविधामध्ये, दुर्यमनीयमध्ये त्यांच्या कोणाचाही कोरड्या पकडणे शक्य नव्हते. नागसेन महासागरात समान होते. नागसेन भक्तीजी कसे होते याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महासागरा समान होते, म्हणजे जेवढा समुद्र असते ना तेवढ्या प्रकारे नागसेनांनाही सुद्धा प्राप्त होत. महासागरा समान होते, शांत, पर्वताहून सुद्धा गंभीर होते, दत्त, शक्तिमान होते, सामना करू शकत होते. ते प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवणारे होते. अज्ञान अंधकार पेटवून लावून तेथे प्रकाश प्रवृत्त करणारे होते. ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या नगराला, ज्या ज्या गावामध्ये अंधार होता, म्हणजे बुद्ध धम्म संघाचा प्रचार नव्हता, त्या त्या ठिकाणी त्या अंधारामध्ये ते प्रकाश उजेड करणारे होते. वर्त तत्वाने सामर्थ्यशाली असल्यामुळे इतर पंथाच्या अनुयायांनी मती कुंठित करणारे, विरोधकांचा सुद्धा धुवा उडवणारे होते. म्हणजे जे जे त्यांना विरोधी होते, म्हणजे आता एखादा विरोध करणारा असला तर त्यांना विरोध करत जा, पण त्यांचाही धुवा उडवणारे नागसेन भंतेजी होते. भिक्षू भिक्षुनी, उपासक उपासिका, राजे महाराजे, राज्यमंत्री, स्त्री पुरुष इत्यादी सर्वांना त्यांच्या बदलाचा आदरभाव पूज्य वाटत होता. पहा, राजे महाराजे, मंत्री, संत्री, पुरुष, स्त्री इत्यादी त्यांच्याबद्दल सर्वांना आदरभाव होता. कारण की त्यांचं तेज, त्यांची बोलण्याची कला, गृहस्थाकडून त्यांना नित्य नियमाने चिवर, पिंडपात,
शयन आसन औषधी आदरपूर्वक मोठ्या प्रमाणात मिळत होते. म्हणजे परिपूर्ण सर्व गोष्टी त्यांना मिळत होत्या. त्यांचे प्रवचन ऐकण्यात येणाऱ्या विद्वान व समज मनुष्यांना ते बुद्ध धम्मातील 9 रत्नांचा प्रत्यक्ष धम्माचा मजबूत असा महान स्तंभ काढण्याचे दिव्य कार्य केले होते. 9 रत्नांचा 9 प्रकारचा त्यांनी बुद्ध धम्म संघांची प्रकाशात तारा धम्माची पताका सतत पडविण्यात केली आहे ना. या ठिकाणी सिंहाचे सूर्य व विजयी चमक होती त्यांची, सिंहासारखी त्यांची चमक होती. तथापि त्यांच्या वाणीतून मधुर करुणेचा व बंधुत्वाचा सुखाचा सतत वर्षाव होत असे. म्हणजे ज्या ज्या वेळेला भंती नागसेन प्रवचन करत होते त्या वेळेला त्यांच्यामधून मधुर आवाज त्यांचा सुखाचा वर्षाव होत होता. आणि अजून लोक त्यांच्या प्रवचनामध्ये मग्न होऊन जायचे किंवा त्यांची लोकांची जे धारा प्रवाह राहायची ते अधिक प्रमाणे टिकून राहत होते. चमकदारपणाने सुद्धा विजेप्रमाणे व्यक्त करत होते. ते धर्मरूपी मेघातून ज्ञान वृत्ताचा वर्षाव करून लोकांना संतुष्ट करीत होते. असे अपूर्व बुद्धिमान आणि सालक शहरात येऊन पोहोचले. ते त्या ठिकाणी असं बुद्ध धम्म संघाचा प्रचार करत ते सालक नगरामध्ये पोहोचले. आणि सालक नगरामध्ये पोहोचल्याच्या नंतर संख्येने परिवहन विहारात त्यांनी आपला मुक्काम ठोकला. म्हणजे त्या ठिकाणी आपला मुक्काम केला. त्यांनी त्यांच्यासोबत 80,000 भिक्खूंचा फार मोठा संघ होता. भंती नागसेनासोबत म्हणजे भगवंतासोबतही 80,000 भिक्खूचा संघ होता. आणि यांच्यासोबतही सुद्धा 80,000 भिक्खूचा फार मोठा संघ होता. असे सांगण्यात येते की अत्यंत पंडित आणि वरवृत्त कुशल विवेचनात निमुक्त निर्णयी बौद्ध धम्म संघाच्या सिद्धांतामध्ये तळापासून ब्राह्म्य गुणापर्यंत जाणणारे चतुर त्रिपिटक आचार्य 5 आणि 4 निकायांचा नैपुण्य प्राप्त केलेल्या त्या भिक्खूंनी नागसेनात आपल्या संघनायक निवडले. त्यांच्यापेक्षाही एक मोठे विद्वान भिक्खू होते. बौद्ध धम्म संघाच्या सिद्धांतामध्ये तळपायापासून तर डोक्यापर्यंत त्यांच्या डोक्यापर्यंत गुणाने ते चतुर होते. त्रिपिटकामध्ये ते 5 प्रकारचे 4 नियमांमध्ये ध्येयपूर्ण प्राप्त करणाऱ्या त्या भिक्खूंनी आपला संघनायक कोणाला निवडलं? भंती नागसेनाला निवडलं. आणि गंभीर प्रज्ञ होते आणि त्यांचे ज्ञान अथांग सुमार्ग आणि कुमार्ग यातील निचोड काढून सत्य प्रकाशित करणारे नागसेन कोणालाही न घाबरणारे असे होते. नागसेन भंतीजी कोणालाही घाबरणारे नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांची त्यांची निर्वाण पदाची प्राप्ती केली होती. त्यात अग्रण्य सत्यवाद भिक्षूसह आपले गावे शहर फिरून नागसेन आता सालक नगरात येऊन पोहोचले होते. म्हणजे पर्वतीय वनात जसा सिंह तसेच मनुष्यामध्ये शोभमान दिसणारे नागसेन असंख्य परिवहन विहारात येऊन थांबले होते. तर आता उद्याचं प्रकरण आहे आपलं 15वं. आयुष्यमान नागसेनाची मिलिंद राजाची पहिली भेट. साधू साधू साधू. आता मिलिंद राजाला समजदार आहे किंवा आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणारा कोणीतरी विद्वान पंडितांनी जन्म घेतला. म्हणजे उद्याचा भाग खूप सुंदर प्रकारे आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला समजलं किंवा नागसेन भंतीजी किती मोठ्या प्रकारचे विद्वान होते, किती मोठ्या प्रकारचे लोक त्यांना आदर सन्मान करत होते. लोकच नव्हे तर त्यांच्यापेक्षा मोठे भिक्खू सुद्धा त्यांचा आदर सन्मान करत होते. आता उद्याच्या भागामध्ये पाहूया आपण की आयुष्यमान नागसेनाची आणि मिलिंद राजाची पहिली भेट. तर या भाग आपण उद्या पाहू. उद्या आता 16 ला 1600